महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नाशिक, ठाणे आणि नागपूर या 5 शहरांची स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये देशातल्या 67 शहरांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. ट्विटरने कालपासून जास्त मजकूर टाकता येण्याची सोय देत मोठा बदल केला आहे. आता ट्विटसोबत जोडलेले फोटो, GIF इमेज किंवा व्हिडिओ 140 कॅरेक्टरचा हिस्सा असणार नाहीत. त्यामुळे कॅरेक्टरची संख्या 140च राहणार असली तरी प्रत्यक्षात मात्र जास्त माहिती शेअर करता येणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्रापेक्षा 1.5 पट जास्त क्षेत्रावरील विमा काढल्याचे आढळले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कपाशीची 1,48,073 हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली. मात्र 2,21,000 हेक्टरवरील कपाशीचा विमा काढण्यात आला. कपाशीच्या पिकासाठी जास्त कर्ज मिळत असल्याने शेतकरी जास्त पेरणी दाखवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. व्हॉट्सॲपवर एका नव्या फीचरचा समावेश झाला आहे. फेसबुक आणि ट्विटरप्रमाणेच टॅग करायची सोय आता व्हॉट्सअपवर देण्यात आली आहे. ग्रुपमध्ये चॅटिंग करताना कीपॅडवरील हे बटन वापरल्यास ग्रुपवरील सर्व सदस्यांची नावे दिसतात. त्यातल्या हव्या त्या सदस्यांना टॅग करता येते. उरी येथल्या दहशतवादी हल्ल्यात गयामधील सुनील कुमार शहीद झाले. ही बातमी कळल्यानंतरही त्यांच्या 3ही मुलींनी शाळेची परीक्षा चुकवली नाही. 14 वर्षांची आरती, 12 वर्षांची अंशू आणि 7 वर्षांची अंशिका या तिघींनी मोठ्या हिमतीने शाळेत जाऊन परीक्षा दिली. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं असताना त्यांनी मोठ्या धैर्याने परीक्षा दिली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.